सारभूतची गाथा पाहिली होती की सर्वात श्रेष्ठ कोण आहे, सारभूत काय आहे, तर भगवानच आहेत आणि बाकी सगळं हेय आहे असं सांगितलं. असार आहे गवताच्या पेंडीप्रमाणे, वाळलेली गंज जशी असते पेंडी त्याला पलाल असं म्हणतात. मग त्याप्रमाणे सगळं आपला कारण परमात्मा एवढा सारभूत जाणीवेत आला तर बाकी सगळं असार आहे असं समजून ते आपोआपच तिच्यातून गळून पडतं, दूर होतं हे सांगतात. आता 56 नंबरची गाथा पाहिजे आहे. प्रभूच्या विस्तृत ज्ञानाच्या समक्ष संपूर्ण आकाश देखील परमाणू समान आहे. म्हणजे भगवंतांचं ज्ञान एवढं विशाल आहे की आकाश देखील परमाणूसारखंच त्याच्यामध्ये झळकतंय. म्हणजे एवढं तुच्छ आणि हे किती मोठं महानता ज्ञानाची दाखवली आहे. धरई परमाणुलीलम जम गभ्भेति हुयणं पीतं पिनः अंतो नानस्सतुः इयरसन एरिसी महिमा. जमगभ्भे म्हणजे ज्यांच्या अंतरंगामध्ये ज्ञानामध्ये, तिहुयनंपी ज्या ज्ञानामध्ये 3 लोक येऊन सुद्धा, किंवा ज्या अंतरालामध्ये, गभे म्हणजे अंतरालामध्ये संपूर्ण अवगाहना देण्याची योग्यतावाला आकाश कसं आहे, खूप मोठं विशाल आहे असं आपण द्रव्यामध्ये त्याची मोजमाप करतो. परंतु तंपी ते सुद्धा भगवंतांच्या ज्ञानामध्ये, भगवंतांच्या ज्ञानाला अंत नाही, अनंत स्वरूप आहे. आणि असं परमाणू मात्र लिहिलेला ते धारण करते. जे आकाश एवढं विशाल रूपाने मोजलं गेलेलं त्याला सुद्धा कशाची लीला म्हटलं, परमाणू मात्र. म्हणजे त्यांच्या ज्ञानात फक्त कुठल्या तरी एका कोपऱ्यातच आहे ते आकाशसुद्धा. म्हणजे ज्ञान केवढं मोठं आहे याच्यातून लक्षात येईल की महानता आहे. त्याची व्यापकता खूप मोठी आहे, त्याचा विस्तार खूप मोठा आहे. इयरसन एरिसी महिमा, अशा प्रकारची महिमा इतरांना नाही. कारण केवल ज्ञानच नाही इतरामध्ये, ज्यांच्यामध्ये केवल ज्ञान आहे त्यांची ही महिमा, ज्यांचं केवल ज्ञान प्रगट झालं आहे त्यांची महिमा अशा प्रकारची आहे की खूप मोठी विशालता त्यामध्ये दाखवता येते. मग या ठिकाणी आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की छोटं काय आहे आणि विशाल काय आहे, तुच्छ काय आहे आणि महान काय आहे. तर अतींद्रिय ज्ञान, अतींद्रिय आनंद, निजध्रुवाचा विषय महान आहे आणि वास्तविक रूपाने त्याची मर्यादा जरी सांगितली असंख्यात प्रदेश तरी ज्ञान अमर्यादित आहे. कारण ज्ञानाला कुठेही अटकाव नाही आहे, अडथळा नाही. अशा प्रकारचं ज्ञान निरर्गल म्हटलं त्याला, कोणी पण रोखू शकत नाही. म्हणून स्वच्छंदपणे सर्वत्र जाणण्याचं कार्य करत. अशी स्वच्छंदता ही महान ज्ञानाची क्रीडा आहे. कारण आम्हाला वाटतं की आता सगळं आधुनिक युग असं निघालेलं आहे, सासू सासरे, दीर ननंद जावा ह्यांच्या सानिध्यात आम्हाला राहायचं नाही. आम्हाला स्वच्छंद पाहिजे. स्वच्छंद म्हणजे स्वैर, स्वतंत्र रूपाने आपलं स्वच्छंद, स्वतःचा छंद लागलाय त्याला म्हटलं स्वच्छंद. आणि इकडं बाहेर कोणता छंद लागलाय की आम्ही स्वतंत्र स्वैराचारी. आता स्वैराचारी होण्यासाठी स्वतंत्र कुटुंब झालं. कारण आचारच इतका स्वैर होतो आहे की त्यामध्ये
कोणी कोणाचा धरबंध करू शकत नाही. अनुभवी लोक बाजूला राहिले आणि स्वतः मनाला येईल तसं वागू लागतो. अशा प्रकारचं ज्ञान स्वैर नाही आहे. जरी त्याला स्वैर म्हटलं किंवा स्वच्छंद म्हटलं, निरर्गल म्हटलं, तरीसुद्धा ते ज्ञान आपली मर्यादा सोडून नेयामध्ये भटकत नाही. एवढंच नियतीच्यात झळकलं आहे, पण त्यापासून किती अलिप्त आहे हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला थोडंसं जरी सानिध्यात संयोग कुठला भेटला आणि ते मनाला पटलं, ते आवडलं म्हटलं की त्यात इतका आसक्त होतो, त्यामध्ये एवढा गुरफटून जातो, किंचित मात्रही त्याच्यातून तो सुटू शकत नाही. यासाठी आम्हाला काय सांगितलं, समयसारच्या गाथेमध्ये एक परमाणू मात्र सुद्धा म्हणजे सर्वात छोटं, तुच्छ, क्षुद्र असं वर्णन दाखवायचे. त्यामध्ये राग भाव म्हणतो एवढंच मी फक्त विचार केला आहे. असं वाटतं त्याला की माझा विचार काही जास्त धावलेला नाही अन्य ठिकाणी. फक्त काय आहे, मला माझ्या ज्ञान ध्यानात राहण्यासाठी शरीराविषयी थोडेसे विकल्प आले, एक परमाणू मात्र. मग त्यावेळेस तो राग भाव कसा आहे ते सांगतात की तुच्छ असेल तरीसुद्धा काय आहे, त्याचं अस्तित्व तेवढं जरी आहे तर 201 नंबरची गाथा आहे पहा. समयसारमध्ये 201 नंबरची गाथा. परमाणु मेत्तयं पिहु रायादीनं तु विजदे जस नविसो जानदी अप्पा नयं तु सव्वागमधरोवी. किती महत्त्वपूर्ण सांगितले पहा. एक परमाणू मात्र सुद्धा रागादिकांना आपल्या ध्रुव स्वरूपात मिसळून पाहतो. जश म्हणजे ज्याच्या ध्रुवामध्ये एक परमाणू मात्र सुद्धा रागादी भाव आढळला, विजदे, तर सांगितलं नविसो जानदी अप्पानयम, तो आत्म्याला जाणणारा होत नाही. सांगितलं का होत नाही आत्म्याला जाणणारा. आता राग भाव ह्याच्यापासून भिन्नत्व केलं नाही, भले अगदी तुच्छ छोटंसं असेल रागभाव, तरीसुद्धा भिन्नत्व झालं नाही म्हणून तो मिथ्या दृष्टीत सांगितला. नवी जानदी अप्पानयम, आत्म्याला जाणत नाही. कसं असून देखील, सर्व आगमाचा धारक असून देखील. अपि शब्दाने त्याला बाधा दिली की तुम्ही सर्व आगमाचे धारक म्हणून विचार कराल की आता माझ्यामध्ये एवढं ज्ञान आहे, एवढासाच विचार आला रागाचा तर काय हरकत आहे. तर ते सुद्धा काय करतंय, परसमय भिन्न आहे, स्वसमय भिन्न आहे. ह्यासाठीच ह्यामध्ये 2ऱ्या नंबरची गाथा आली. खरंच समयामध्ये विविधता नाही, भेद नाही. समय म्हणजे अखंड आहे, पण हे भेद होण्याचं कारण काय. ह्या जीवाची परिणती अनादी काळापासून परसमय म्हणजे मिथ्यात्वात भटकलेली, आणि त्या कारणाने तो प्रभू असून देखील, विभू असून देखील तो संकुचित असलेल्या विषयामध्ये अडकलेला. विशाल आहे, आता सांगितलं ज्ञान एवढं विशाल आहे. आकाश देखील त्याच्या ज्ञानामध्ये एका कोपऱ्यात सुद्धा नाही, एवढीशी जागा त्याला परमाणू मात्र. एवढं विशाल ज्ञान असून देखील, ते सर्वव्यापी असून देखील तू संकुचित असलेल्या परद्रव्यामध्ये अडकलेला आहेस. कारण
तुला वाटेल की मी सगळं काही जिंकलंय, आता मला काही सुद्धा कशाचा मोह राहिला नाही. एक जणाच्या घरी चोरी झाली. ती बाई शास्त्र सांगणारी होती. ती सारखं म्हणायची, मला माझ्या घरातला कसलाही मोह नाही, किती पण वस्तू असू देत, एक पण वस्तू मला मोह करू शकत, एवढं मी अलिप्त आहे त्यापासून. असं ते सांगत असताना त्यांच्याच घरी चोरी झाली. चोरी झाली ती कशाची झाली? भांडी सगळी पळवून नेली. आता भांडी गेली तर गेली, त्याचं काय एवढं असं आपण म्हणू. पण त्या बाईने सांगितलं, मी म्हणत होते मला कसला मोह नाही, पण आता मला कळलं त्याच्या अभावात. स्वयंपाक करायला बसल्यावर सांडशी नाही, ती सांडशी किती चांगली होती, आला मोह. काहीतरी भाजी मोळायची म्हटलं, तू चाकू नाही, तो चाकू किती चांगला होता. म्हणजे बाजारात गेल्यावर सांडशी, चिमटा, काय चाकू सगळं मिळेल, पण तो किती चांगला होता. म्हणजे त्या जे वापरलेल्या वस्तूविषयीचे झालेले संस्कार, ते संस्कार बुजत नव्हते, म्हणजे नष्ट होत नव्हते. त्या संस्कारालाच म्हटलं अनुराग. कारण बाकी काही नाही, वस्तू रोज हाताखालून जात होती, येत होती, परंतु त्याविषयीचा मोह किती आहे, हे जेवढे संस्कार करतो ती धारणा बनते, आणि त्या धारणेच्या वश होऊन त्याला तिथंच प्रीती वाटू लागते. सांगितलं होतं एकदा, द्रव्य काल, द्रव्य क्षेत्र काल भाव. मग द्रव्याविषयीचं संस्कार कोणते झालेत? हाच जीव माझ्या सानिध्यात सतत राहते. चेतन द्रव्य म्हणजे चेतन द्रव्याविषयीचे संस्कार असे झालेत की दुसऱ्या जन्मातसुद्धा त्याचा शोध घेतो. कोण आहे असं? असं कोण झालं? श्रीमती वज्रजंग, आदिनाथांचे साक्षात भाऊ. 10 भाऊ जे सांगितले, तो ललितांग देव असताना त्यावेळेस तिथं त्याची देवी होती स्वयंप्रभा, आणि तीच इथं झाली श्रीमती, आणि तो ललितांग देव झालाय वज्रजंग. मग त्या स्वर्गामध्ये क्रीडा करताना सतत एवढे एकमेकांना विसरू शकणार नाही असे दृढ संस्कार त्या क्रीडेचे केलेले, भोगाचे केलेले. मग ज्यावेळेस ती श्रीमती युवती झालेली आहे, ती गच्चीवर बसलेली असताना तिला विमान जाताना दिसलं की ती मूर्छितच झाली, हाय ललितांग म्हणून. आता कुणाला माहिती ललितांग कोण आणि काय? दाशी फक्त जवळ असते. वडील विचारतात, हिच्या मूर्छेचं कारण काय आहे? दाशी म्हणते, एक विमान पाहिलं आणि हाय ललितांग म्हणून ती बेशुद्ध झाली. ते वडील पण काय आहेत? खूप ज्ञानी आहे, चक्रवर्ती आहे. त्यांनी ओळखलं हिचा नियोजित पती कोण असेल. नंतर त्यांना त्यांच्या ज्ञानात झळकलं की आपल्याच बहिणीचा मुलगा वज्रजंग. त्यावेळेस ते काही बोलले नाही. ती शुद्धीवर आल्यानंतर दाशीजवळ एक चित्रपट तयार करून देते. पहा किती संस्कार दृढ केलेत भोगाची. ललितांग देवाबरोबर कशा पद्धतीने काय काय अनुभव केला भोगाचा, ते त्यातला एक विभाग ते एका
म्हणजे कागदावर किंवा कापडावर कोरून देते आणि त्या दासीला सांगते, हे प्रत्येक ठिकाणी गावोगाव नेऊन फिरवायचं, म्हणजे कुठं, जिन मंदिराच्या बाहेर, पण तू फसायचं नाही सांगितलं. त्याला पाहिलं की म्हणतील, हो तोच मी आहे ललितांग. पण माझ्यासारखी ज्याची अशी अवस्था होईल ते पाहिल्यानंतर आणि त्याला तसाच चित्रपट तयार करून द्यायला सांगायचा की तुला काय आठवते ते लिहून दे. मग ते बरोबर शोध झाला. पहा कसं किती संस्कार दृढ आहेत. अनेक ठिकाणी तसंच तिने सांगितल्याप्रमाणे ते फिरवत फिरवत गेली आणि प्रत्येक युवक येऊन म्हणतो, हा तोच मी आहे. ती फसत नाही तर. मग एका ठिकाणी असं गेल्यानंतर नेमका वज्रजंग मंदिरात आलेला असतो. त्याने बाहेर पडताना चित्रपट पाहिला की हाय स्वयंप्रभा म्हणून तो मूर्छित झाला. आणि मग ती दासी म्हणते, तुम्हाला काय वाटतं ते लिहून द्या, म्हणजे काढून द्या चित्र. आणि तशाच प्रकाराने त्याला प्रतिसाद देणारं चित्र काढलं आणि ती घेऊन गेली दासी. आणि मग शोध लागला हे कळलं तिला. तोपर्यंत तिच्या वडिलांनी सांगितलेलं असतं, तू चिंता करू नको, तुला भेटेल तुझा पती. मग अशा रीतीने फक्त याच्यातून आपल्याला शोध काय घ्यायचं, ज्याची दृढ धारणा करतो, संस्कार करतो, तेच पुढच्या भवात प्रवाह रूपाने कसं राहतं पा. म्हणूनच तर आम्ही ह्या शरीराचे संस्कार इतके दृढ केलेले आहेत, म्हणून शरीराविषयीचा मोह सुटत नाही. पुढच्या भवामध्ये अनेक शरीरं वेगवेगळी प्राप्त झाली, तरीसुद्धा त्या पूर्वीच्या शरीराला सोडून आले तर ह्या नवीन शरीरात पुन्हा मोह करत राहत. माहिती आहे त्याला, हे पूर्वीचं शरीर सोडून नवीन शरीरात उत्पन्न होण्याचं कारण जर पाहिलं तर मोह. म्हणून तो पुन्हा अनेक शरीरं धारण कर. मग किती सांगितलं, एक परमाणू मात्र. किती राहिला मोह? परमाणू मात्र. पण त्याने घोटाळा काय केला, आत्म्यापासून दूर झाला तो, आणि म्हणून तो आत्म्याला जाणणारा होत नाही. मग त्याच्याच पुढच्या लगेच गाथेमध्ये सांगितलं 202 नंबरची गाथा. अप्पाणमयानंतो अनप्पयं चाविसो अयानंतो किहोदि सम्मदिठ्ठी जीवा जीवे अयानंतो. काय सांगितले? अप्पाणमय अनंत. त्या पहिल्या गाथेत काय सांगितलं, आत्म्याला जाणणारा होत नाही, परमाणू मात्र रागभाव केला तर मग जो आत्म्याला जाणणारा नाही तो अनात्म्याला देखील अयानंतो, जाणणारा होत नाही. अनात्मा कोण? आत्मा सोडून बाकीचे बाहेरचे द्रव्य, गुण, पर्याय ह्याला देखील जाणणारा नाही. आपण 6 द्रव्य पाठ करतो, म्हणतो जाणणारा कसं नाही, आम्ही 6 द्रव्य जाणतो. 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ सगळं काही आम्हाला जाणता येते. संवागम धरोवी त्याच्यात घालून टाकायचं. तू रागभाव करतोय, तुला कुठं आगम कळलंय, तुला कुठं आत्मा कळलाय. एक परमाणू मात्र एवढाच करतो, किंचित, कधीतरी, नेहमी नाही. अगदी एवढा तपस्वी आहे
महिन्याची उपवास करतो, मग त्यावेळेस शरीराचं निर्ममत्वच आहे ना. पण ध्रुव स्वभावात मिसळून पाहिलं म्हणून त्या ठिकाणी जो आत्म्याला जाणत नाही तो परद्रव्याला देखील अनात्म्याला देखील जाणू शकत. म्हणजे जाणत नाही याचा अर्थ काय, जसं आहे तसं स्वरूप ओळखलं नाही. प्रत्येक द्रव्याचं आपलं आपलं स्वरूप जर जाणीवेत आलं तर एक परमाणू मात्र सुद्धा रागभाव राहणार, कारण रागभाव सुद्धा अनात्माच आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं, जो जीव आणि अजीवाला जाणत नाही, अजीव कुठे पराकडे पाहून झालेला हा रागभाव, म्हणून त्या रागाला पण अजीव म्हटलं. मग जो जीव आणि अजीवाला न जाणणार आहे तो सम्यदृष्टी कसा होऊ शकेल. म्हणजे पहा, या ठिकाणी जी गाथा पद्मनंदी पंचविंशतिकामध्ये सांगितली, आकाशद्रव्य खूप मोठं आहे आणि माझं ज्ञान त्याला कसं जाणू शकेल असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी ज्ञानाचा महिमा कळला. म्हणून ज्ञानाचा महिमा कसा आहे ते सांगितलं की अरे एवढं विशाल ज्ञान निरर्गल असताना तुला काय असं पडले की आकाश मोठं आहे म्हणून. ते तर परमाणू मात्रच, तुझ्या ज्ञानात परमाणू मात्र आहे, म्हणजे एवढं तुच्छ आहे. अनंत प्रदेशी असलेला आकाश देखील तुझ्या ज्ञानात एवढ्याशा स्थानातच अवघाणा घेत आहे, कोपऱ्यामध्ये, परमाणू मात्र एवढ्या जागेमध्ये. अनंत प्रदेश असून तुझ्या ज्ञानामध्ये एकाच प्रदेशावर अवघाणा घेणारं, झळकणारं असं आकाश. पण झळकलं ना एवढं मोठं आकाश, म्हणजे ज्ञानाचा महिमा. मग तसं या ठिकाणी परमाणू मात्र सुद्धा तुझ्यामध्ये ध्रुवात मिसळून पाहिलं ना अनुरागाने. अनुराग केवढा, परमाणू मात्र, पण मिसळला ना, मिसळलं तरी तो आत्मा आणि अनात्मा याला एक करून कळलं नाही दोन्हीचंही स्वरूप तुला. म्हणून याच्यातून लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक द्रव्य आपापल्या स्वरूपामध्येच विराजमान असताना आम्हाला फक्त जाणायचे म्हणजे काय, ज्याला जिथल्या तिथं त्याच्या अस्तित्वात अधिकारात पाहायचं. माझ्या अधिकारात त्याला मिसळणार नाही. काय म्हणणार, ही माझी सून आहे आणि ती मी सांगल तसं राहत नाही, तर मी आता तिला चांगलंच ताडण करणार आहे. परिणाम कोणते झाले, माझी सून. अरे हा एक भगवान आत्मा आहे असं जाण, हा एक निर्दोष कारण परमात्मा आहे एवढंच जाण. आणि त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी तुझी निर्मल होईल, त्याचं अस्तित्व हडप करण्याची इच्छा होणार नाही, परिणाम तसे होणार नाही, त्याच्यावर अधिकार प्राप्त करण्याची इच्छा होणार नाही. का होणार नाही, किसी वस्तु पर किसी जीव का कुछ भी नहीं अधिकार है. कुठल्याही वस्तूवर कोणत्याही जीवाचा काही सुद्धा एक परमाणू मात्र सुद्धा अधिकार नाही. आकाश आपल्या एवढ्या ज्ञानात परमाणू एवढ्या जागेत सामावून बसलं म्हणजे मी किती मोठा श्रेष्ठ आहे, अशा एक प्रकाराने तो कोणाचंही ते ज्ञान कोणाचं अस्तित्व मिटवायला जात नाही. जाणले त्यांनी आहे आकाश द्रव्य त्या ज्ञानात झळकलेलं, पण त्याच्या पुढे त्याच्या अस्तित्वात गडबड केली नाही, त्याच्या अधिकारात गडबड केली नाही. त्याच्या अधिकारात जर गडबड केली असती तर
शाही द्रव्याला माझं ज्ञान अवगाणा देईल असं झालं असतं. झळकणं वेगळं आणि अवगाणा देणं वेगळं. हे तुझं काम नाही अवगाणा देण्याचं. हे ज्ञानाचं काम अवगाणा देण्याचं नाही. ते स्वच्छत्व गुणाने असं झळकलेलं आहे. बस आरशात जसं प्रतिबिंब पडते वस्तूचं, पण आरशाची ती वस्तू होत नाही. तसं आकाश द्रव्याचं काम करणारा मी नाही. कारण आकाश द्रव्याचं काम जर मी केलं, माझ्या ज्ञानाने केलं, तर मला आकाश द्रव्य म्हणजे मी त्याला स्वीकारल्यासारखं होईल. आता लक्षात येईल. ह्या गाते सांगितलं परमाणू मात्र राग. मग तो राग तो सुद्धा कसा झाला की वास्तविक रूपाने ते परद्रव्य आहे, याचा तू स्वीकार केला नाही. ते द्रव्य होत नाही तुझं, पण तू फक्त श्रद्धेमध्ये स्वीकार करते. त्याचं अस्तित्व त्याच्यामध्येच आहे, माझ्यामध्ये नाही. मी त्याच्यामध्ये फेरफार करणारा नाही, त्याच्यामध्ये सुधारणा करणारा नाही, दुरुस्त करणारा नाही. त्याचं परिणमन त्याच्या अधीन आहे. माझं परिणमन केवळ फक्त ज्ञान मात्र स्वतःमध्ये राहणं, ज्ञानात राहणं, एवढंच माझं परिणमन आहे. या व्यतिरिक्त ज्ञानाला आपलंसं करणं हे माझ्या ज्ञानाचं काम नाही. थोडंसं जरी आपलं आता बाहेर जर पाहिलं, थोडं आपल्याला काहीतरी कर्तृत्व मिळालं म्हणजे काय, तुम्ही सर्व काही चांगलं करता, आता तुमच्याकडेच आम्ही येणार आहे. मग लागलीच त्याचा विस्तार कशाचा झाला. आपल्याला एवढं मान दिलं आहे, मी एवढं करणार आहे, त्या लोकांनीच म्हटलं आहे. मग त्याचा विस्तार झाला. मान कशाचा, कशाचा विस्तार झाला, मान कशाचा. म्हणजे ज्ञान, मान म्हणजे ज्ञान, मान म्हणजे प्रमाण, ह्याला जाणलं नाही म्हणून तू कुठं अडकला, त्या मानामध्ये गेला. जी मोडणारी मान असते, जे पडणार असतं तशा मानात गेला. आणि हे मान तुझं प्रमाण उत्कृष्ट असताना त्याला विसरून गेलास. ज्यामध्ये राहिला तर सिंहासन नव्हे तर त्रैलोक्याचं आसन. कोणतं आहे त्रैलोक्य? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. चैतन्य लोकाचं हे आसन आहे, रत्नत्रय. आणि मग ते आसन शाश्वत आहे, हे रत्नत्रयातून कधी ढासळू शकत नाही. अशा प्रकारचं हे आसन शाश्वत आसन. त्याला पहा, बाहेरच्या आसनावर आरूढ होऊन आपटी खाऊ नकोस. म्हणजेच कित्येक वेळा हा अनुभव आलेला आहे. आणि म्हणून सांगितलं, गेलाय कुठपर्यंत, सर्व आगमाचा धारक होऊन गेलाय कुठपर्यंत, तप वगैरे धारण करून महाव्रताला एवढं उत्कृष्ट रूपाने पालन केलेलं आहे. इथपर्यंत जाऊन सुद्धा बाधित कशाने झाला. एवढं मोठं दूध आहे, एवढ्या मोठ्या पातेल्यात भरलेलं दूध आहे, त्यात एक विषाची कणिका जर पडली तर ते दूध कोण पिणार. ते दूध ग्राह्य की अग्राह्य, हे झालं. म्हणजे एका कणिकेने काय होते असं जर म्हणेल, आम्हाला विषबाधा होणार नाही ते दूध घेतलं तरी, तर तो कसा आहे, अकुशल आहे, अज्ञानी आहे, आपले प्राण गमावणार आहे. तसं ह्या चैतन्य प्राणाला गमावणारं एक परमाणू मात्र सुद्धा रागभाव आहे.
ही समजणं अत्यंत आवश्यक. एवढ्याशा राग भावाने सुद्धा आपल्या चैतन्य प्राणाला तो गमावतो. म्हणजेच अतींद्रिय आनंदापासून वंचित होतो. हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे की एवढ्याने काय होतं. तर सांगितलं सम्यक दर्शनच धोक्यात आलं. कारण जीव अजीवाला जो जाणत नाही, म्हणजे ज्याला जसंच्या तसं स्वीकारत नाही, तर तो सम्यक दृष्टी होऊ शकत. म्हणून आम्हाला महत्त्वपूर्ण आमचं रत्न सांभाळायचं आहे. रत्नत्रय नावच दिलंय त्याला. हे इतके महत्त्वाचे रत्न आहेत. जर त्याला सांभाळलं नाही, असंच गमावून टाकलं, अगदी इथपर्यंत म्हणतो ना, कंठापर्यंत आलेलं, पण काय झालं, गेलं. कंठापर्यंत आलेलं गेलं म्हणजे काय गेलं? इथपर्यंत सगळं तू साध्य केलंस, आता थोडक्यात राहिलं होतं, पण घालवलं. म्हणजे कलाय की नकलाय घालवण्याची, ही नकलाय सगळं. म्हणून वास्तविक रूपाने हीच एक कला आहे की जो उद्धार शब्द वापरला त्याला. ह्या संसार सागरातून उद्धार करणारं, म्हणजे उचलून उंचावर नेणारं, उत्कर्ष करणारं, मोक्षाला गाठणारं, असं हे एक सम्यक दर्शन. आणि मग असं असताना देखील तू बुडतोयस काच? एवढं सगळं तुझ्यामध्ये व्यवस्था आहे. जसं बाहेरचं आरोग्य पाहताना म्हणतो, अरे तुला औषधाची काही गरज नाही, सगळी काही तुझ्या शरीरातच व्यवस्था आहे. फक्त त्याला तू स्वीकार कर, जाण कशी व्यवस्था आहे. ती व्यवस्था जाणत नाही आणि म्हणून बाहेरची इंजेक्शनं किती घेत राहतो, किती गोळ्या खात राहतो, हैराण होतो आणि त्या इंजेक्शनानेच कायमचा प्राण गमावतो. कारण जे त्याला शरीर स्वीकार करत नाही, आणि जर स्वीकार केलं नाही त्या औषधांना, तर त्याचं काय शेवटी प्राण जाण्याची अवस्था होते. पण शरीरातच हे आहे, त्याला धीर पाहिजे. ह्याला लगेच इंजेक्शन घेऊन काय करायचं असतं, आता पी हळदनी हो गोरी, लगेचच्या लगेच बरं व्हायचं असतं. मग ह्यासाठी सांगितलं, तुझ्याजवळ धीर अलंकार आहे, तुझ्या ज्ञानाचा धीर अलंकार आहे. पहा तरी कसं आहे ते समजून घे. शरीर विज्ञान पण जाणून घेतलं तर त्याचं काम त्याने केलं, आणि चेतन स्वरूप जाणून घेतलं तर त्याने त्याचं काम केलं. बस स्वभावात राहण्याचं काम केलं. शरीराकडे उपयोग दिला नाही, त्यावेळेस शरीर थंड पडलेलं नाही, शरीर आपलं काम चालू ठेवतं. ते आपोआपच म्हणतो, कसं काय आतापर्यंत इतका त्रास होता, कसं काय थांबला? उपयोग जेव्हा तिकडे झाला, तो थांबवला का? तो त्रास किंवा ते दुखणं तू नाही थांबवलं, त्याचं त्यानेच. मग का गडबड करतोय परद्रव्यात काहीतरी करण्याची? म्हणून या ठिकाणी सांगितलं, प्रत्येक समय जसं स्वरूप आहे तसं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण याशिवाय काय होत आहे पहा. प्रत्येक वेळेला आपण कसा गोता खातो हे सांगितलं. ह्याच्या टीकेत पण अमृतचंद्राचार्यांच्या टीकेत 201-202 नंबरची गाथेची टीका आहे. यश रागादीनां अज्ञानमयानां भावानां लेशस्यापि सद्भाव अस्ति सहस्रुत केवली कल्पः अपि ज्ञानमयस्य भावस्य अभावात आत्मानं न जानाति. किती सुंदर सांगते.
विस्तार झाला की आम्हाला जास्त लवकर पडते, गाथेत नाही आहे तेवढं. मग आता इथं पाहतो लगेच अमृतचंद्राचार्यांनी आपल्याला किती उपकार केला. सांगितलं ज्याच्या रागादी भावांचं, की जो रागादी भाव अज्ञानमय भाव आहे, अज्ञानमय भावांचा एक लेश अंश मात्र सुद्धा ज्याच्यामध्ये विद्यमान आहे, तो सुरत केवली कल्पापी, सुरत केवलीच्या समान असून देखील, म्हणजे एवढं ज्ञान झालंय तरी सुद्धा ज्ञानमयस्य भावस्य अभावात, ज्ञानमय भावाचा तिथं अभाव आहे. कारण अज्ञानमय भावात गेलाय तो, रागादी भावाला स्वीकार करून राहिला. त्यात एक एवढासा जरी लेश असेल तरी सुद्धा तो ज्ञानमय भावाचा अभाव झालेला असल्यामुळे आत्मानं न जाणाती, आत्म्याला जाणत नाही. म्हणजे आत्म्याला जाणण्यासाठी काय पुरुषार्थ करावा लागतो का? काही सुद्धा नाही. एवढं सगळं आपल्याला अगदी फेनून फेनून आचार्यांनी आपल्या समोर ठेवलंय. फक्त त्याला स्वीकार करायचं, जाणाती, जाणायचे. जाणण्याचं काम तुझं ज्ञान करतंय. मी आहे, माझ्या स्वरूपाने मी आहे, बस. मग त्यामध्ये चेतन चेतन स्वरूपच दिसेल, अचेतनेचा विकल्पच राहणार. मग निजचेतन, परत तिथं शब्दप्रयोग करायचा आहे, स्वचेतन, स्वतःचं चेतन स्वरूप आपल्याला दिसलं पाहिजे. परचेतन देखील मला अचेतनेप्रमाणे आहे. म्हणून आता ही जी परिणती आहे, ती परिणती होण्यासाठी काही सुद्धा तुला करावं लागणार नाही. फक्त स्वीकार मात्र. यह तो आत्मानं न जानाति स अनात्मानं अपि न जानाति. परंतु जो आत्म्याला जाणत नाही तो अनात्म्याला देखील जाणणारा होत नाही. म्हणजे जर त्याने रागभाव काय आहे हे जर जाणलं असतं तर त्याने त्यामध्ये प्रवेश केलाच नसता चेतन स्वरूप आत्म्याने. पण रागभावाचा पण त्याने ज्ञान केलं नाही आणि चेतन स्वरूपाचं पण ज्ञान केलं नाही, म्हणून हा घोटाळा झाला. काय करतो? सोन्याचं पॉलिश केलेलं पाहतो आपण, एखादी दागिना म्हणा किंवा वस्तू म्हणा, पाहिल्यानंतर म्हणतो हे सोन्याचे घ्या बरं का, खूप चांगले. मग ज्यावेळेस त्याला कळतं हा फक्त सोन्याचा वर पत्रा आहे, आत काही सुद्धा नाही, किंवा हे फक्त सोन्याचं पॉलिश आहे, आतला माल जेव्हा त्याला कळतो तेव्हा त्याचे डोळे उघडतात. अरे मी दोन्हीतला फरक जाणला. मग आम्हाला अंतर्बाह्य सोनं, आमची पारख कशी पाहिजे? अंतर्बाह्य सोनं, प्युअर सोनं. मग तशा प्रकारचं हे आत्मस्वरूप जर जाणीवेत घेतलं आणि तशाच प्रकारचं हा रागादी भाव, तशाच प्रकारचे हे परद्रव्य, ते त्यांच्यामध्ये मला त्यांचं हीनता करायची नाही, माझ्या एवढंच त्यांचं देखील अस्तित्व आहे एवढंच स्वीकारायचं. जेवढं माझं अस्तित्व पूर्ण तेवढंच त्यांचं अस्तित्व त्यांच्यामध्ये पूर्ण. मग पूर्ण असल्यानंतर आता पूर्ण भरलंय ग्लास दुधाने आणि त्याच्यात परत अजून मला दूध घालायचे म्हटलं तर दूध घालता येणार. दुसरा चेतन आत्मा देखील आपल्यात मिसळता येणार. तो पूर्ण आहेस आणि तो त्याच्या अपेक्षेने पूर्ण आहे. न तू अर्धा आहे न तो अर्धा आहे. त्यालाही द्यायला जमणार नाही, तुलाही घ्यायला जमणार नाही, अशी वस्तुव्यवस्था आहे.
अर्ध अर्ध काही नाही, परिपूर्ण एवढंच चाल. म्हणजे माझ्या प्रदेशामध्ये माझ्याच गुणांनी अवगाहना घेतलेली आहे, ज्ञानदर्शन गुणांनी. मग त्यामध्ये दुसरे येऊन कसे काय प्रवेश करतील? घन आहे, विज्ञान घन म्हणतो इकडं. अगदी आपण ध्यानसूत्र म्हणताना काय करतो? ध्यान करताना मी विज्ञान घन स्वरूपी आहे, आनंद घन स्वरूपी आहे. घनचा अर्थ कळला का? घन म्हणजे ठोस. कशाचा लाडू घेतला? कणकीचा आणि तिळाचा किंवा चुरमुऱ्याचा. मग पाहिजे प्रत्येक लाडूच आहेत सगळे, पण प्रत्येक लाडूमध्ये फरक काय? कणकीचा लाडू घन आहे, ठोस आहे, त्याच्यात काहीसुद्धा प्रवेश नाही. पण चुरमुऱ्याचा लाडू घेतला तर पोकळी आहे, त्याच्यात प्रवेश होतो. आणि तिळाचा पण, मग ते घन नाही. याचा अर्थ काय? आपल्यासाठी ते घन नाहीत. जे जे रागादी भाव आहे ते पोकळ पोकळ असेच निघून जाणारे, वरवर उपरी तरंत, वरवर तरंगतायत, तुझ्यामध्ये प्रविष्ट होऊ शकत. तू विज्ञान घन स्वरूपी, आनंद घन स्वरूपी. याचा अर्थ असा आहे की ज्ञान तुझ्या प्रत्येक प्रदेशावर ठसाठस भरलेला, कुठलाही प्रदेश रिकामा नाही. आनंद म्हणतो, मला खूप आनंद आला, अतिंद्रिय आनंद भोगला, शांत वाटलं. पण त्या आनंदामध्ये कोणाचा प्रवेश होता? अतिंद्रिय आनंदात कोणाचा प्रवेश आहे? इंद्रियाचा प्रवेश नाही, मनाचा प्रवेश नाही, कुठल्याही रागादी भावाचा प्रवेश नाही, कोणत्याही परद्रव्य गुणपर्यायाचा प्रवेश नाही. एवढं ठोस आहे आनंदघन. मग असं असताना किती अबाधित व्यवस्था, संरक्षण किती सुंदर आहे. बाहेरचं काही आत येत नाही, आतलं काही बाहेर जात नाही. कशाची भीती राहिली आता? म्हणजे मी निर्भय स्वरूप, निरपेक्ष स्वरूप, सदैव स्वतःमध्येच तू परिणत हो, तर मालेमाल होशील, कसल्याही प्रकारची चिंता राहणार नाही.